टी परीक्षेमध्ये किती प्रश्न रद्द होऊ शकतात आताच पाहून घ्या. महा-टी 2024. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं बेसिक एज्युकेशन मराठीमध्ये. आज आपण पाहणार आहोत पेपर 2 महा-टी मधला मराठी विषयातील एक प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 14 आहे. पुढीलपैकी तलाव शब्दाच्या समानार्थी नसलेला शब्द कोणता? तर ऑप्शन आहेत कासार, दुसरा आहे तरंगिणी, तिसरा आहे रत्नाकर, चौथा आहे तडाख. तर हे प्रश्न रद्द होऊ शकते. यामागचं कारण मी तसंच आहे. तलावला समानार्थी शब्द नसलेला जे तरंगिणी आहे आणि रत्नाकर आहे, हे तलाव या शब्दाला समानार्थी शब्द नाही आहेत. कारण तरंगिणी म्हणजे नदी आणि रत्नाकर म्हणजे समुद्र, हे दोन ऑप्शन येत आहेत. त्यामुळे हे प्रश्न रद्द होण्याची शक्यता आहे. कासार आणि तडाख हे दोन शब्द फिक्स आहेत तलाव यासाठी, पण तरंगिणी म्हणजे नदी आणि रत्नाकर म्हणजे समुद्र, म्हणून हा प्रश्न रद्द होऊ शकतो. विद्यार्थी मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या चॅनलचे नाव आहे बेसिक एज्युकेशन मराठी. पाहूयात आता दुसरा प्रश्न. प्रश्न दुसरा आहे विद्यार्थी मित्रांनो, महा-टी पेपर 2 विज्ञान विषयातील आहे. प्रश्न क्रमांक 150. जर थीटा हा दोन प्रतल आरशामधील कोन आहे तर n एवढ्या प्रतिमांची संख्या रिकाम्या सूत्राने मिळते. ऑप्शन आहेत. पहिलं आहे n थीटा प्लस 1 बरोबर 360 अंश. दुसरा ऑप्शन आहे n थीटा मायनस 1 बरोबर 360 अंश. तिसरा ऑप्शन आहे n थीटा बरोबर 360 अंश. आणि चौथा ऑप्शन आहे n ऑब्लिक थीटा बरोबर 360 अंश. विद्यार्थी मित्रांनो, या ऑप्शनमध्येच गोंधळ आहे. ऑप्शन असे पाहिजे होते n थीटा प्लस थीटा बरोबर 360 अंश किंवा n थीटा बरोबर 360 मायनस थीटा. आता हे दोन प्रश्न नक्कीच रद्द होणारे आहेत. आणखीन काही प्रश्न आहेत, त्यात काही शुद्धलेखनमध्ये काही चुकलेले आहे, पण मध्ये प्रश्न जे आहेत तर इंग्रजीमध्ये बरोबर आहेत. त्यांनी सूचनामध्ये सांगितले आहे, जर मराठीमध्ये प्रश्नात काही डाऊट असेल तर तुम्ही प्रश्न इंग्रजीमध्ये वाचू शकता, म्हणजे तुम्हाला ते क्लिअर होईल. इंग्रजीमध्ये पण काही ठिकाणी प्रश्नामध्ये अंडरलाईन चुकीच्या जागी आहेत, त्याबद्दल आपण जास्त बोलणार नाहीत. पण निश्चितपणे हे दोन प्रश्न चुकलेले आहेत आणि हे 100% रद्द होऊ शकतात. तर विद्यार्थी मित्रांनो, निकालावर काय फरक पडेल का? निश्चितपणे पडणार आहे, कारण या अगोदर ज्या वेळी असे झालेले आहे त्यावेळी गुण कमी झालेले आहेत. 150 गुण असतात, त्यापैकी 2 प्रश्न रद्द झाले तर 148 गुणांची परीक्षा घरी धरल्या जाते. म्हणजे 150 मायनस 2 बरोबर 148. तर ओपन खुला प्रवर्ग गट 148 पैकी 60 गुण घ्यावे लागतात आणि जे राखीव आहे प्रवर्ग SC ST OBC त्यांना 55% गुण घ्यावे लागतात. विद्यार्थी मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवीन अपडेटसाठी रोज व्हिडिओ पहा. भेटूया उद्याच्या व्हिडिओत. धन्यवाद.